नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास अनिल कासकर। तुम्ही पाहताय की तुम्हाला असं वाटेल की हे मी काय करतो आहे। हे इथे आपलं छोटंसं बाथरूम होतं। म्हणजे तुम्हाला मी नेहमी सांगतो की आपल्या जे दिव्यांग बांधव आहेत तर त्यांच्या इथे राहण्याची सोय म्हणून आपण माझ्या राहत्या घरीच केलेलं आहे। तुम्ही पाहाल की हे माझं छोटंसं घर होतं आणि ह्या घरामध्ये आपण खरं तर हे आपलं घर आहे। म्हणजे आपण इंदिरा गांधी आवास योजनेतून हे घर आपण बांधलं होतं आणि त्यानंतर तुम्ही पाहाल की मी जे काम केलेलं आहे म्हणजे अगदी समाजातल्या अनेक दातृत्ववान दात्यांच्या सहयोगावरच आपलं काम सुरू आहे। तर त्यातूनच आपण हे जो हा हॉल आहे तर ह्या हॉलच्या बाजूलाच इथे आपण ही भिंत तोडून इथं छोटंसं बाथरूम तयार करतोय, जेणेकरून आपल्या मुलांना इथे व्यवस्थित आंघोळ आणि टॉयलेटचा जो विषय आहे तो आपल्याला इथं करता येईल। तर त्यासाठी आपण हे काम इथे सुरू केलेलं आहे। गेले अनेक दिवसापासून मी हा विषय घेतला होता की आपल्याला मुलांच्या दैनंदिन गोष्टी करण्यासाठी आपण इथे बाथरूम तयार करणार होतो। तर ह्या कामासाठी आपल्याला आपल्या जुन्नर तालुक्यातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे आपले विशाल सहकारी पतसंस्थेचे संचालक आदरणीय अरुणजी पारखे साहेब यांनी देखील आपल्याला ह्या टॉयलेट बांधकामासाठी मदत केलेली आहे। त्याचसोबत काल आपल्याला आपला जो आग्नेय म्हणजे अग्नेय कुटुंबीय जे आहेत म्हणजे कालचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांनी देखील आपल्याला या कामासाठी 1000 गिटा दिलेल्या आहेत आणि आपलं काम सुरूच आहे। समाजातले अनेक दातृत्ववान दाते आपल्याला मदत करतायत। तर चला थोड्याच दिवसात इथे आपण आपल्या मुलांसाठी एक प्रशस्त शौचालय आणि न्हाणीघर बांधत आहोत। खरं तर आपल्याला एका चांगल्या गवंड्याची गरज आहे जो आपल्याला आपल्या पद्धतीने बांधकाम करून देईल। कारण तुम्हाला माहिती आहे की आपला जो इंजिनिअरिंग पार्ट आहे सिव्हिल इंजिनिअरिंग त्याच्यामध्ये एक विशिष्ट पद्धतीने भिंती किंवा विशिष्ट पद्धतीने खिडक्या अशी त्यांची अरेंजमेंट असते। परंतु आपल्याला जे काम आहे आपल्याला हे काम करत असताना आपल्याला आपल्या मुलांच्या अनुषंगाने बनवायचं असतं। म्हणजे जसं की आपल्या खिडक्या आहेत त्या आपण उंच घेत असतो किंवा बाथरूम जे आहे ज्याच्यातून की आपल्या काही मुलांना चालता येत नाही, काहींना बसता येत नाही, काहींना बोलता येत नाही, तर ते अगदी झोपून देखील आंघोळ करू शकतात। अशा पद्धतीने आपण इथे हे बाथरूम तयार करतोय। चला समाजातले अनेक दातृत्ववान दाते आपल्याला मदत करत आहेत, आपण देखील आपलं या छोट्याशा कामामध्ये खारीचा वाटा उचलावा ही नम्र विनंती। माझा हात कुठे चला। तर अशा पद्धतीने आज हे सगळं आम्ही भिंत पाडलेली आहे आणि उद्या आम्ही हे साफसफाई करून पुन्हा इथे खड्डा घेण्याला सुरुवात करणार आहोत। कारण गवंड्याला पुन्हा त्याचं काम करता येईल। चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्याला हे योग्य ते शौचालय बांधण्यासाठी किंवा ते उभारण्यासाठी मदत होईल। धन्यवाद।